आदरणीय महिलांचे अध्यक्षा, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, उत्साहाने आणि उत्सुकतेने जमलेल्या माझ्या तमाम शिवधनकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, कालच राज्यातल्या जवळपास 265 नगरपालिकेचे निकाल त्या ठिकाणी जाहीर झाले. आपल्या रायगड जिल्ह्यामधील 10 नगरपालिकेचे निकाल त्या ठिकाणी जाहीर झाले आणि एकंदर निकालाची स्थिती आपण पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष या युतीला चांगल्यापैकीचं यश रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जनतेने त्या ठिकाणी दिलं. महानगरपालिकेमध्ये 12 जागा आल्या, बहुमत मिळालं. दुर्दैवाने त्या ठिकाणी नगराध्यक्ष विरोधी आले. कर्जतमध्ये पूर्णपणाचं एकाधी बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाला त्या ठिकाणी मिळालं. पेणमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्णपणाचं बहुमत मिळालं. मुरुड शहरामध्ये सुद्धा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांचा निवडून आला. रोह्यामध्ये नगराध्यक्ष तर 5,000च्या फरकाने आल्याच, पण 20 पैकी 18 जागांच्या वरती त्या ठिकाणी यश मिळालं. आपण म्हणाल तुम्ही शिवधन का उशिरा ठेवलं? शिवधन उशिरा ठेवलं एवढ्यासाठीच औत्सुक्य आहेस, थोडंसं मनाला वेदना देणारा क्षण सुद्धा त्या ठिकाणी आहेस, पण उमेद आणि विश्वास आहे की कुठेतरी लोकांच्या जनमानसामध्ये केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका सुद्धा जिवंत आहे आणि ती असल्यामुळेच 20 पैकी 17 जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाला भरभरून पैकीचं यश त्या ठिकाणी मिळालं. आणि हे मिळत असतानाच नगराध्यक्षाच्या विजयाला उलकावणी त्या ठिकाणी मिळाली. स्वाभाविक त्याचं दुःख नक्कीच आहे, कारण गेले 16 वर्ष अविरतपणाने शिवधनकरांची सेवा त्या ठिकाणी केली, प्रामाणिकपणाने केली. शिवधनचा चेहरा मोहरा बदलच्या शुकातून जी पावलं खंबीरपणे उचलायला पाहिजे होती ते प्रत्येक पाऊल निग्रहाने, आत्मविश्वासाने, राजकीय इच्छाशक्तीने, राज्य आणि केंद्र सरकारचा विविध निधी माझ्या शहरामध्ये कसा येईल या पद्धतीने पूर्णपणाची पावलं त्या ठिकाणी उचलली. आणि करत असताना केवळ रस्ते किंवा सार्वजनिक शौचालय बांधणं एवढा पुरतं सीमित आपण ठेवलं नाही, तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, पर्यटनाच्या विधारित असलेल्या अनेक सुखसुविधा करायच्या असतील, महिला भगिनींच्या रोजगाराच्या निमित्ताने पावलं त्या ठिकाणी उचलत या शहरामध्ये वेगवेगळे समाज राहतात, सर्व धर्मीय नागरिक एकोपाने त्या ठिकाणी राहतात. त्या शहराच्या सर्वांगीण विकासाची पावलं उचलण्याची भूमिका ही गेल्या 16 वर्षामध्ये प्रदीर्घ पद्धतीने त्या ठिकाणी घेता आली. याचा सुद्धा मनस्वीपणाचं समाधान त्या निमित्ताने आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला पोचपावती केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये शिवधनकरांच्या मनामध्ये नेमकं काय रुजलेलं आहे हे अनुभवण्याची संधी कधी लोकसभा, विधानसभा किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या पूर्वीच्या कालावधीमध्ये मिळाली, त्याला भरघोस अशा पैचं आशीर्वादाची किमया शिवधनकरांनी ही पूर्णपणाने त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. मधल्या कालावधीमध्ये करोनासारखं भयावह संकट आलं, त्याच कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आपल्या शिवधनच्या परिसरामध्ये, दिव्यागरच्या परिसरामध्ये, हरिहरच्या परिसरामध्ये थडकलं आणि परतीच्या आलेल्या 2 तासाच्या त्या वादळाने शिवर्धन आणि शिवर्धनचा तालुका असेल, अलिबाग मुरुड असेल, रोहा असेल, तळा असेल, आपला संबंध हा दक्षिण रायगडचा भाग या पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेला आपण त्या निमित्ताने अनुभवलं. करोनाचं संकट होतं, एकमेकाला पाहायला सुद्धा मिळत नव्हतं. दुर्दैवाने घरातल्या कुठल्या व्यक्तीला करोनाचं व्याधी झाली तर त्याला बघायला जाऊ शकत नव्हतो आणि दुर्दैवाने कदाचित त्याचा मृत्यू झाला तर त्याची शेवटची अंत्यविधी सुद्धा करण्याची त्यावेळेला मुभा त्या कालावधीमध्ये नव्हती. अशा त्या भयावह निर्माण झालेल्या आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवधनकरांच्या वरती संकट आलं निसर्ग चक्रीवादळाचं, त्यावेळेला 24 तासाच्या आत नव्हे तर 12 तासाच्या आत तुमची लेक आदिती त्या ठिकाणची रस्ता, झाडं तुडवत रात्री बेरात्री चालत त्या ठिकाणी या ठिकाणी पोचली. त्याचा मला मनस्वीपणाचं समाधान या ठिकाणी वाटतं. त्याचा अर्थ असा आहे की केवळ सुखात किंवा प्रसंगामध्ये हे नव्हेच, तर ज्या वेळेला एखादं संकट येतं ते निसर्ग निर्मित संकट असतं, मानव निर्मित त्यावेळेला संकट निर्माण होत असतात.
त्याला जबाबदारीचं भान लक्षामध्ये ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला जे काही त्या ठिकाणी मूलभूत पद्धतीने सेवा करण्याच्या संदर्भामध्ये जबाबदारी दिलेली आहे, या जबाबदारीचं सेवेचं पूर्णपणाने पालन करत या शहरामध्ये असेल या तालुक्यामध्ये असेल आपण तशापैकी सेवा त्या निमित्ताने समर्पित केली. मला आठवतं त्यावेळेला एकेकाळी जसोलीच्या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. एव्हा राऊत आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्यावेळेला मी विधानसभेवरती निर्वाचित झालो, अर्थमंत्री झालो, आपण स्थलांतरित केलं, 30-50 खंडाचं झालं. ताईने त्याच्यामध्ये खूप सुधारणा केली. अगदी ऑक्सिजनच्या सिलेंडर्सपासूनची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. आज तर डायलिसिसची व्यवस्था आहे. दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्फत आणखीन एक डायलिसिसची मशीन शिवागरमध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग सुद्धा झालेली आहे. मनुष्यबळ मिळाल्याच्या नंतर त्याची पण व्यवस्था त्या ठिकाणी सुरू होईल. निसर्गरम्य समुद्र किनारा आणि या सगळ्या परिसरामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवेंचं स्मारक, या साऱ्या काही गोष्टी करताना ज्या ज्या वेळेला कल्पकतेने एखादी गोष्ट करण्याची संधी आली, मग त्याच्यामध्ये ही रात्रीच आपल्या जुन्या पद्धतीचे असलेले पथदिवे असतील, आपल्या प्राथमिक शाळांचं पुनर्जीवन करत संगणकीकृत शाळांमध्ये लहानपणापासूनच इथल्या शिवधनच्या पिढीला त्यापैकीचं शिक्षण देण्याचं असेल, हे करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं त्या ठिकाणी उचलली. आणि त्याच्यामुळे धर्म जा, समाजाच्या पलीकडे जात, माणुसकी हाच आमचा धर्म आहे, माणुसकी हाच आमचा विचार आहे. आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कर्म म्हणजे लोकांची सेवा करणं, त्या कर्माला अधीन राहूनच काम करण्याची मनस्वीपणाची राजकीय शक्ती आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी दाखवली. यावेळेला जोडीला भारतीय जनता पक्षाचे सहकारी सुद्धा त्या निमित्ताने आले. निवडणुकीला सुद्धा आपण सामोरं गेलो. ताई या ठिकाणी होती, प्रत्येक प्रभागामध्ये फिरली असेल, जवळपास प्रत्येक घरामध्ये सुद्धा संपर्क त्या निमित्ताने झाला. अगोदर सुद्धा अनेक वेळा आधी तू केला असेल. तुझ्या निवडणुकीमध्ये जेवढ्या घरादारापर्यंत पोहोचली नशील, तेवढी या शिलेदारांना निर्वाचित करण्यासाठी प्रत्येक घरादारापर्यंत पोहोचवण्याचं तू त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यातून 2 बाबी होत्या. जसं मी 2009 सालामध्ये सुरेश साहेब तुमच्या विरुद्ध लढताना मी गावनी गाव खेडं खेडं मोडलं, त्यावेळेला शोधून काढलं. तर दिवसाला मी 26-27 वेळेला जायचो आणि प्रशांतजी त्यावेळेला फार गर्दी नसायची आणि सगळी माणसं तुम्ही बांधून ठेवलेली होती. गमतीचा भाग सोडा. पण जे असतील त्यांना भेटायचं, जायचं, नमस्कार करायचा. उद्याच्या भवितव्यासाठी आपण काम करण्याची मानसिकता करणार होता, आत्मविश्वास त्या ठिकाणी ठेवायचा, ते त्या कालावधीमध्ये मान्य केलं गेलं. आपण खिलाडूपणात बोलतो. आज आपण सगळेजण एकत्रित या व्यासपीठावरती आहोत. आणि मतमोजणीला सुरेश साहेब पण होते आणि हे निवडणूक प्रतिनिधी म्हणून प्रशांतजी सुद्धा आज बसलेले आणि आताचे निवडणूक प्रतिनिधी सुभाष केकाणे सुद्धा इथे आहे. असा हा त्रिवर्णी संगम सौंदर्याच्या मातेच्या प्रांगणात घडतो. याचा अर्थ उद्याचं शिवधनचं भवितव्य करण्यासाठी विचाराने आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगा. म्हणून वेदना नक्कीच आहे. नगराध्यक्षाच्या पदाच्या निवडणुकीमध्ये यश मिळू शकलं नाही. आता 20 पैकी 17 जागांच्या वरती यश मिळालं. मी स्वतः नगरविकास राज्यमंत्री राहिलेला आहे. 1955चा अधिनियम, कायदा, न्यू रूल्स मी कोळून पिआलेला आहे. म्हणजे मला याच्याबद्दलचं काय कोणी काल आलेल्यांनी सांगण्याचं काय गरज नाही. काल आले म्हणजे निवडून आलेल्यांचं नाही, निवडून आलेल्या नगराध्यक्षांचं मी समुदायाच्या प्रांगणात मनापासून अभिनंदन करतो. तेवढा मनाचा मोठेपणा आमच्याकडे आहे, त्यात काय नाही. काल जे आले होते, मी सहज काल बोलताना म्हटलं की वारसा कोणाच्या घरात आहे, घुगरा कोण करते, काय करते, कोणाचा आनंद कसा असेल. 2.5 वर्ष उद्धवजींच्या बद्दल अश्लील शब्दामध्ये बोलणारे, आदित्य ठाकरेंच्या बद्दल अश्लील शब्दामध्ये बोलणारे काल त्यासाठी या ठिकाणी आले. म्हणजे आता मशालाकडे वाटचाल सुरू झाली की काय त्यांची, अशा